आपण आलो कर्जतमधील सर्वात फेमस हॉटेल घरंदाज मिजाज हॉटेलमध्ये। इकडे आहेत आपले सर्वांचे लाडके नीलू फुले सर। चला छान असं इकडे जेवण देखील आपल्याला व्हेज कोल्हापुरी मागवली आपण। त्यानंतर रोटी तुम्ही बघून घ्या। पहिल्यांदा रोटीची साईज बघा, पूर्णपणे थाली एवढी साईज आहे। जेवण तर एक आहे, कोणाला पाहिजे एक आहे। नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुदाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुदाम जोगले यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर मंडळी आता जायला निघाला मी कर्जतला म्हणजे जायच्या हॉटेलमध्ये मस्त पार्टी आहे मित्रांबरोबर। शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये जायची। सो हॉटेलचं नाव तुम्हाला मी पुढे गेल्यानंतर सांगतो कोणत्या हॉटेलमध्ये जायचे। बाहेर मस्त छान असा पाऊस देखील पडतोय आणि एकदम थंडगार वातावरण देखील चाललंय। बाकीचे जण पुढे गेलेत, अमोल, गणेश, त्यांचं सचिन देखील पुढे गेलेत। बाकी मंगेश, अविनाश आणि सुभाष ते देखील येतील। आता रोहिदास दादा आमचा आणि मी म्हणजे रोहिदास शेठ आम्ही बोलतो, शेठ माणूस आमचा। सो शेठ माणूस आणि मी आता आम्ही जाणार दोघंजण बरोबर। सो तो तिकडे पुढे थांबलाय। चला तुम्हाला आता मी त्याला दाखवतो पुढे तो। चला इकडे आमचा रोहिदास शेठ माणूस आहे आमचा। शेठ माणूस आणि आता मी जात आहे, बाकी सर्व गेले आहेत पुढे। चला आपण पुढे भेटूया। आपण पोहोचलो कर्जतमध्ये। आज गाडी चालवणार सेट माणूस आणि मी पाठीमागे बसतो। खूप दिवसानंतर पाठीमागे बसायची मजा आहे। आपलं सेट चालतो गाडी। अविनाश पोहोचला इथे कधीच पोहोचलाय। हां तो आणि पाहुणा वाडा। अरे सतीश शेठ, यार गाडी इथे लावू शकतो आपल्या गाड्याने इथं आलं रे। चला आपण पोहोचलो हॉटेलला घरंदाज। यो पाटील आहे आमचा। गाडी चालू आहे बघ, एक मिनिट चालू आहे। हे बघा सर्वजण आलेत आणि आता आम्हाला कोट काढते। मी देखील कोट घातले घरंदाज। चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूया ऑर्डर दिले का आमोले करते। बघा साधीन मारले हे बघ, एक जण सर्वजण आलेत। एक जण सर्व आलेत। काय कुठे घ्या मंडळी, आपण आलो आता घरंदाज मिजाज हॉटेलमध्ये आणि आतमध्ये जाऊया बघूया काय काय। आता गणेश इकडे, बाकी अविनाश आणि कोण सुभाष आणि मंगेश वरती गेलेत, बाकी ते दोघं जण तिकडे आहेत। चला हॉटेल तुम्ही पहिल्यांदा बघून घ्या। आपण हॉटेल तुम्हाला मी नंतर दाखवतो, पहिल्यांदा जाऊ। चला आपण आता वरती जात आहोत। ए गणेश थांब ना, वरती झालो होता। चला जाऊया। ते दोघं जण ना, तिघं जण बसलं। चौथा सचिन पण आलाय बघा। नाही तर बोलते सचिन आला, स्वप्न नाही आला होता। स्पेशल अख्खा मसूर काय मागवत येतो चिकन मजबूत आहे। पापड वगैरे तांदूळ अजून दोन येणार तो पण बाकी ऑर्डर टीव्ही चालू आहे का? टीव्ही नाही चालू, मोबाईल चालू आहे। आणि रोट्या सांगितल्यात अख्खा मसूर 3, व्हेज कोल्हापुरी 2 आणि रोट्या सांगितल्यात। स्टार्टर नाही काय सांगितलं तुला, खायचे काय? तुला काय पाहिजे स्टार्टर? काय घ्यायचं सगळं? कुठून काढू का? कुठं काढू पाहिला? कसं काढू? तुम्हाला मी ना आता वरून बघतो, खालचा नजारा खूप छान दिसते। आणि सर्वात फेमस स्पेशल अख्खा मसूर हॉटेलमध्ये सर्वात फेमस असणार म्हणजे स्पेशल अख्खा मसूर घरंदाज मिजाज। खूप छान आहे, आपण बघूया आता आल्यानंतर तुम्हाला दाखवतो। आणि जर तुम्ही असं बघाल ना तर कुठे असं तुम्ही हवेलीमध्ये किंवा वाड्यामध्ये आल्यासारखं तुम्हाला नक्कीच असं वाटेल।
असं फील येईल की तुम्ही वाड्यामध्ये आहात सध्या, असं तुम्हाला देखील नक्कीच वाटेल. पालक पनीर देखील आहे बघा, छान असते ना, फ्रेम लावलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला सर्व काही दिसेल. इथे तुम्हाला मी पहिल्यापासून दाखवतो. नाण्याला 2 बाजू असतात, खरी गोष्ट आहे. आणि बा घरंदाज पिझ्झा मसाले तुम्हाला दिसत असतील. त्यानंतर जिरा राईस इकडे दाखवलेलं आहे असं फ्रेममध्ये. घरंदाज मिजाज फ्रेम पाहून घ्या, खूप छान निली फुल. बैंगन मसाला आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला पाहाल तुम्ही जर स्पेशल अख्खा मसूर देखील दिसत फ्रेममध्ये तुम्हाला. त्यानंतर पालक पनीर देखील पहा, 100% व्हेज आणि प्युअर व्हेज आहे इथे हॉटेल. काजू मसाला देखील तुम्हाला बघायला भेटेल. मांगल्यांची परंपरा. खूप छान असं हॉटेल देखील आहेत आणि हॉटेल खाली भरपूर जण बसतात. आता इकडे देखील ताई देखील दोघे जण जेवायला बसतात. छान दही देखील तुम्हाला इथे बघायला भेटेल. हा पाहून घ्या, दही आहे. त्यानंतर दाल तडका देखील आहे. तो भरपूर तुम्हाला काय असं बघायला भेटणार आहे. हे पहा, आणि हा सीन देखील खूप छान आहे बघण्यासारखं. म्हणजे एकदम तुम्हाला आल्यानंतर इथं वाटतं की हां आपण कुठेतरी राजवाड्यामध्ये आलो आहोत खास करून जेवायला, असं तुम्हाला फील येईल इथे. सो मंडळी, तुम्ही जर इथे जेवायला आलात ना, तुम्हाला असं वाटलं की तुम्ही कुठे राजवाड्यात आलात जेवण्यासाठी खास करून, तुम्हाला असं इथे फील येईल. आणि इकडे प्लेटी देखील आलेले आहेत. हे असं वाटतं राजवाड्यामध्ये कुठे आलं तुम्ही जेवायला, असं वाटतं ना, नक्की ना, राजवाड्यात नाही फील वाटते ना, असं फील येईल रे कोणाला तरी, असं वाटेल कोणाला तरी, असं सांगतो रे. सो त्यानंतर इकडे प्लेट देखील आले. चला कांदा लिंबू आलेला आहे. सोबत घे चल. चला हे बघा, इकडे आता कांदा लिंबूचं सर्व हे घेतलेलं आहे. सर्वजण आता जेवणाची त्याचा भारी आहे. वड्यांची आडी घेतो मग पार्सल, वडे बनवू द्यायला का आपण. गणेश झाला केव्हा खातोय, कारण का त्याला नाईटला अजिबात. चला बघा, छान असं इकडे जेवण देखील आपल्याला व्हेज कोल्हापुरी मागवली आपण. त्यानंतर रोटी तुम्ही बघून घ्या. त्यानंतर रोटीची साईज बघा, पूर्णपणे थाली एवढी साईज आहे रोटीची. इकडं मसुरा. त्यानंतर इकडे बघ सर्वजण आता जेवण. तर एक घे, कोणाला पाहिजे काय सुभाष, अविनाश तू घेतली रोटी ठेवू. ओके, हे बघा इकडे सुरुवात पण केली, अमोलने सुरुवात पण केली जेवायला, मगेशने पण केली, सचिनने पण केली ना सचिन. चला हे बघा सर्वजण आता जेवायला. बरोबर आहे काय, हां बरोबर आहे. सुभाषने सर्व घेतला. चला आता मी बाकी घ्यायचं, बाकी आता मी काय घेतो, मी घेतो पहिल्यांदा. हां तू काय घेतो, कोल्हापुरी व्हेज कोल्हापुरी. चला पटाट खाऊ. चला म्हणतो आम्ही देखील जेवायला घेत आहे तेव्हा पहिल्यांदा मी देखील घेतो कोल्हापुरी. पहिल्यांदा हेच तर जेवण करून घेतो, नंतर बघू काय येते ना. आपलं आहे सेट, आपल्या पाठी सेट माणूस आहेत आपल्या पाठी. चला म्हणलं या आता आम्ही देखील जेवायला, तुम्ही देखील जेवायला या. 3 रोट्या, एक पनीर. पनीर पाहिजे का व्हेज कोल्हापुरी? पनीर आहे व्हेज कोल्हापुरी. आवडत नाही ना काय पनीर. एक नंबर. छान जेवण, खूप छान आहे. तर आता तुम्हाला जेवल्यानंतर भेटतो मी. काय छान असं आमचं जेवण झालं आहे. जेवण कसं झालं, जेवण खूप टेस्टी आहे. सर्व बाकी मी ज्या फ्रेममध्ये जे जेवणाचे जे आयटम आहे ते तुम्हाला दाखवलं. आणि आता आपण जेवण झालं, आता निघूया आपण जायला. ते दोघं तिकडे पुढे गेलेत. आता एका 2 फुटो काढू बाहेर जाऊन आम्ही सर्वजण. हे बघा इकडे फोटो काढतो ते. पाठवून टाकू लागेल. चला आता निघूया खाली जाऊन जाऊ. थोडक्यात मी खाली देखील दाखवतो, कारण आपण खाली काय बघितलं नाही. चला आता खाली थोडक्यात दाखवतो. आवाज देखील चालू आहे, गाणी चालू आहे, देखील गाणी मस्त. तो कॉपीराइट प्ले घेऊ शकतो त्यामुळं बाकी काय पण बोलतो. चला खाली खाली देखील तुम्ही बघून घ्या, खूप छान आहे.
तर मंडळी इकडे आहेत सर्वांचे लाडके मराठी चित्रपटातील नीलू पोलीस सर, जे की हा हॉटेल आहे ना, हा सरांच्या जीवनावर आधारित बनवलेला आहे. झोपाळ्यावर बसायचं नाही बघ का, फक्त झोपाळ्यावर बसायचं नाही रे. एक नंबर तू पण. चला मंडळी, आता हे बघ सर्वजण निघालेत जायला. आता छान असं जेवण देखील झाला. अख्खा मसुरा स्पेशल घरांदाज मिसाज शुद्ध शाकाहारी धाबा. आपण जेवण देखील झाला आणि आता आपण निघूया. मग 0.5 मध्ये घेतला तरी पण पूर्णपणे हॉटेल येत नाही. त्यानंतर इकडे पुढे पान शॉप देखील आहे. सो एक मी पहिल्यांदा फोटो देखील काढतो. चला आता आपण देखील निघूया जायला इथून. आपलं जेवण खूप छान प्रकारे झालेलं आहे. तो आपण थेट आता घरी गेल्यानंतर बाकी काय असेल तर ते देखील तुम्हाला सांगणार. अजून बाजार जर जाणार असेल तर बाजार जाऊया. तर काय घ्यायचं असेल तर बघूया. इव्हेंटसाठी देखील काय घ्यायचं आपण तो खायला गेला तर निघूया आपण जायला. आता चला काय, आत्ता आपण इथून हॉटेलमधून बाहेर निघालो. असा आता विचार झाला सर्वांचा की डिमांडला जायचे. यांना काय खरेदी करायचं ते माहीत नाही. यांना देखील काय खरेदी करायची सोबत डिमांडमध्ये काय घ्यायचे. सो चला बा बाकी पुढे गेले त्यांना डिमांडमध्ये जायचे. आता आपण बघूया डिमांडमध्ये काय खरेदी करायचं त्यांना. आपण काही करायचे डिमांडमध्ये कोणाला करायचे. आता काय बोलतो काय ठाण्याला एक नंबर शॉप आहे. मला पाहू हे पाहू तुम्ही देखील डिमांड आलेला आहे. आणि डिमांडमध्ये गर्दी देखील तेवढी आहे असं वाटतं आम्हाला. खूपच गर्दी आहे. हा खूपच गर्दी आहे. असेल आता भेटेल ना. हा खूप गर्दी ना या टायमाला. चावी घालते तो नाही मला माहिती एकच घेणार म्हणजे आलंच बाकी 8 जण एक्स्ट्रा त्याच्याबरोबर. ऐकर ना एकदा बघा ऐकर. गाय जिकडे आमची बायडी दिसली आम्हाला. हे बघा डिमांडला आली होती खरेदीसाठी. बायडी बघा बायडी ऐकर बायडी झालो ना. झाली या शॉपिंग खरेदी आली. आम्ही काय नाही घेतलं. आम्ही गेलो ना आलो. बाकीचं घेतलं अजून साहित्य बुटा बघतात ते. चला अजून बाकी पोरं असं येते का अजून बाहेर आले नाही. ते आल्यानंतर बघू आपण. चला हे काय काय घेतलं तुम्ही दाखवा ना आम्हाला पण. तुम्ही काय काय घेतलं ते दाखवा आम्हाला पण. बाकी काय नको. गणेशनी बूट घेतलं, सचिनने सँडल घेतलं, अमोलनी पण शूज घेतलं, बुटं घेतलं. दुसरा कोणी घेतलं. तू काय घेतलं रे मगेश. बुटं नाही घेतले तू. हे कोणाकोणाची काय काय दाखव ना आम्हाला. क्वालिटी आणि क्वांटिटी. हा स्पार्क फक्त ओनली 400 ना. ओके तुझं अमोल तुझं कितला. ओनली 500 नाही 250 आहे असं काहीतरी. गणेश तुझं किती. नाही 200 चालेल. गाईज हे पाप परत पुन्हा एकदा मी आतमध्ये गेलो डिमांडमध्ये आणि पुन्हा एकदा बूट घेऊन आलो. कारण का ओनली 200 रुपये जॉगिंगसाठी फिरायला चालायला वगैरे मजा येईल असं त्याच्या टायपन घेतलेले. गाईज आम्ही आलो असंच आलो होतो डिमांडला. म्हणजे काय आम्हाला जास्त कोणाला घ्यायचं नव्हतं. फक्त एक सुभाषचा घ्यायचा होता ना. सुभाषचा घ्यायचा. सुभाषची काही घेतलं नाही. आणि त्यानंतर सर्वांनी शूज वगैरे बरेच जणांनी घेतले.
तर आता आपण देखील हा ब्लॉग इथेच थांबूया. जर व्हिडिओ आवडेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. चला अशा नाही काय नवीन व्हिडिओ भेटू. बाय 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 गणेश बाय कर. हे बाय बाय करा. सुभाष बाय बाय करा एकदा. ए अमोल बाय बाय करा. चला बाय बाय.